मॉर्निंग स्टूडेंट वेळ काय झाली सर in our previous lecture we have discussed the expression for displacement, velocity and acceleration in simple harmonic motion, and then after that we have taken some of the solved problems in our book. And I think last problem in the last problem we have calculated the amplitude of the simple harmonic motion, and then after that we have to calculate the time period. आपल्याला टाइम पिरियड काढायचा होता, आपण एम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट केला होता सिंपल हार्मोनिक मोशनचा. ठीक आहे, तर एम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण यूज करू फॉर्म्युल्याचा. सॉरी, एम्प्लिट्यूड आपण कॅल्क्युलेट केलं होतं, टाइम पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता. तर एक काम करा, तुम्ही बुकमध्ये तुम्हाला ते सोल्युशन दिलेले त्याचं टाइम पिरियडचं, तर तुम्ही ते बुकमधून सॉल्व करून घ्या. ठीक आहे, आपण पुढे पाहू, सोपं आहे ते. ठीक आहे, तर पुढे आपण आज पाहणार आहेत the values of displacement, velocity and acceleration at extreme position. तर आपण या तिघांचे एक्सप्रेशन आपण पाहिलेले, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन, तिघांचे एक्सप्रेशन आपल्याला माहिती आहेत. तर आता या एक्सप्रेशनचा यूज करून आपल्याला सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये डिस्प्लेसमेंटची मॅग्निट्यूड काय असेल एक्स्ट्रीम पोझिशनला, किंवा व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काय असेल, किंवा ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड काय असेल एक्स्ट्रीम पोझिशनला, याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं. तर आपण 3 इक्वेशन लिहून घेऊ. आपण इथं डिस्कस करू डिस्प्लेसमेंट बद्दल. डिस्प्लेसमेंट या ठिकाणी आपण डिस्कस करू व्हेलॉसिटी, आणि तिसरा आहे ॲक्सेलरेशन. ठीक आहे, या तिघांचे एक्सप्रेशन आपण काल काढले होते. तर डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन काय आहे? x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस phi. This is a general equation for displacement. Velocity चे दोन फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत. एक फॉर्म्युला आपण त्या दिवशी डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करून कॅल्क्युलेट केला होता, प्लस आर मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्स जर माहिती असेल ते इथं पुटअप केलं तर आपल्याला काय मिळते, त्या ठिकाणची व्हेलॉसिटी, त्या पोझिशनची व्हेलॉसिटी मिळते. किंवा दुसरा फॉर्म्युला आपण या इक्वेशनला डिफरन्शिएट केलं होतं. आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी इज व्हॉट, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, एक्स ची व्हॅल्यू जर इथं पुटअप केली आपण आणि त्याला डिफरन्शिएट केलं टाइम नुसार, तर आपल्याला एक इक्वेशन मिळतं. ते इक्वेशन आहे ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. हे जनरल इक्वेशन होतं व्हेलॉसिटीचं. ठीक आहे, त्यानंतर आपण ॲक्सेलरेशन ए इक्वल्स टू काय लिहितो आपण, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे इक्वेशन ॲक्सेलरेशनचं आहे. ॲक्सेलरेशन डिपेंड आहे एक्सवर, एक्स इज द डिस्प्लेसमेंट. किंवा आपण असंही लिहू शकतो ओमेगा स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय लिहिता येईल आपल्याला, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता लक्ष द्या, आपण दोन पोझिशन घेऊ. एक पोझिशन मीन पोझिशन आणि दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे, तर मीन पोझिशनला काय असतं, तर मीन पोझिशनला ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, लक्ष द्या, पार्टिकल मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला जातो, पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशनला येतो, आणि पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशनला जातो. ठीक आहे, तर या दोन पोझिशनच्या मनामध्ये त्याची काय होते, मोशन होते.
तर जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला असतो त्यावेळेस काय असतं, whenever particle is at mean position, what is the omega t plus phi याची व्हॅल्यू किती असते, ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू असते एक तर 0, ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू असते एक तर 0 किंवा पाय असते. याचा अर्थ काय, तर जर पार्टिकल मीन पोझिशन पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जात असेल, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जात असेल, तर हे ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू किती घेतो आपण, याची व्हॅल्यू घेतो आपण 0. ओके, आपण हे काढलेले मला वाटते 2 ते 3 दिवसापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण हे डिस्कस केले. आणि जेव्हा पार्टिकल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे जात असतो त्यावेळेस ओमेगा टी प्लस पाय ची व्हॅल्यू, ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू किती घेतो आपण, पाय. ठीक आहे. तर जर आपण समजा पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललाय, इफ पार्टिकल मूव towards positive extreme position, what happen, then phi will be 0. phi कसा असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. सॉरी, ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 0. ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 0 असते. आणि ही व्हॅल्यू जर 0 असेल तर आपण ठेवून दिली, समजा x equals to a sin ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू काय दिली, 0, sin 0 0 0 into anything 0. म्हणजे जर पार्टिकलनी मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट स्टार्ट केलं आणि तो जर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे जात असेल तर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय असते, 0 असते. याचा अर्थ पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम मीन पोझिशन. आणि जर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे जात असेल तर फाय ची व्हॅल्यू काय घ्यायची, ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू काय घ्यायची, पाय. इफ इट मूव टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, कुठून मोशन स्टार्ट केलं लक्ष द्या, इथं मीन पोझिशन पासून मोशन स्टार्ट केली आहे आणि कुणीकडे चाललाय, आता निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे चाललाय. त्यावेळेस ओमेगा टी प्लस फाय याची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला पाय. ही व्हॅल्यू जर आपण इथं पुटअप केली या इक्वेशन मध्ये, साइन पाय ची व्हॅल्यू पण काय येते, 0. ओके, आणि म्हणून हे डिस्प्लेसमेंट काय असतं, 0 असतं. तर x विल बिकम 0. म्हणजे कोणत्याही केसमध्ये लक्ष द्या, इफ पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम मीन पोझिशन, द ओमेगा टी प्लस फाय विल बी 0 और पाय. एक तर इकडे जात असेल त्यावेळेस 0 असेल आणि इकडे जात असेल तर त्यावेळेस पाय असेल, याची व्हॅल्यू पाय असेल. तर जेव्हा जेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला असेल त्यावेळेस डिस्प्लेसमेंट कसं आहे, तर डिस्प्लेसमेंट आहे 0. आपण हे कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे. मग आता एक्स्ट्रीम पोझिशनला काय होतं, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला ओमेगा टी प्लस, जर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर इकडे एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, या ही मीन पोझिशन, ही एक्स्ट्रीम पोझिशन पॉझिटिव्ह आणि ही निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, आणि ही काय असेल, मीन पोझिशन. ओके, जर तो या एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू किती घेतो आपण, आपण हे काढलेलं आहे, ती घेतो आपण π/2. किती घेतो आपण, π/2. आणि आपल्याला माहिती आहे की साइन ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू जर π/2 असेल तर साइन π/2 म्हणजे साइन 90 ची व्हॅल्यू काय असते, साइन π/2 ची व्हॅल्यू काय येते, 1. आणि साइन π/2 ची व्हॅल्यू 1 असेल तर 1 मल्टिप्लाय, याची टर्म ही व्हॅल्यू काय झाली, 1 झाली, 1 मल्टिप्लाइड बाय ए, तर x इक्वल्स टू काय येईल, ए. तर जर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर डिस्प्लेसमेंट किती असेल, कॅपिटल ए. ओके, तो किती असेल, कॅपिटल ए. आणि जर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर डिस्प्लेसमेंट किती असेल, तर आपल्याला हे पाहायचंय. इथं असेल तर काय, तर इथं असेल तर ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू काय घ्यावं लागेल आपल्याला, ओमेगा टी प्लस फाय याची व्हॅल्यू घेतो आपण किती,
90 90 3 पाय बाय 2 3 पाय बाय 2 म्हणजे 270. ठीक आहे. आणि ही व्हॅल्यू जर आपण इथं पुटअप केली तर साइन 3 पाय बाय 2 याची व्हॅल्यू येते -1. याची व्हॅल्यू येते प्लस पाय बाय 2 ची. तर 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय येते -1. आणि -1 जर इथं ठेवलं तर -1 मल्टिप्लाइड बाय ए, तर x इक्वल्स टू काय -c. This is the displacement when it starts, when particle is at positive extreme position, and this is the displacement when particle is at negative extreme position. ठीक आहे. तर जेव्हा पार्टिकल मीन पोझिशन पासून इकडे जात असेल, म्हणजे तो मोशन स्टार्ट करतो कुठून मीन पोझिशन पासून, तर त्यावेळेस त्याचा जो फेज आहे तो किती असेल 0. हे ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. आणि याची व्हॅल्यू जर 0 असेल तर साइन 0 ची व्हॅल्यू काय येते 0 0 इंटू एनिथिंग 0. म्हणजे पार्टिकलला मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट स्टार्ट केलं तर पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती असतं 0. इफ पार्टिकल इज मुव्हिंग टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, इकडे चाललाय, तर त्या केसमध्ये ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू किती घेतो आपण पाय. आणि त्या केसमध्ये पण साइन 180 ची व्हॅल्यू काय येते, साइन पाय ची व्हॅल्यू किती येते तर 0 0 इंटू एनिथिंग 0. एक्स ची व्हॅल्यू काय येईल 0 येईल. ठीक आहे. पण जर पार्टिकल आता पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला गेलेला आहे, इथं गेलेला आहे, तर त्या केसमध्ये ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू किती येते पाय बाय 2. हे आपण काढलेले. आणि साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय येते +1 किंवा -1. आणि एक्स इक्वल्स टू काय येईल +a, म्हणजे त्याच्या अँप्लिट्यूडच्या बरोबर असेल. आणि जर तो पार्टिकल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर त्या केसमध्ये ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू किती घेतो आपण 3 पाय बाय 2. आणि साइन 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू ते -1, म्हणजे साइन 270 ची व्हॅल्यू ते -1. ती इथे ठेवली -1 मल्टिप्लाइड बाय ए काय राहील -a. तर दिस इज द displacement, magnitude of displacement at mean position, and this is the magnitude of displacement at positive extreme position and at negative extreme position. जर तो मीन पोझिशनला असेल तर डिस्प्लेसमेंट काय असेल 0 असेल नेहमी. आणि जर तो पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर जो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर पॉझिटिव्ह ए, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर अँप्लिट्यूड पॉझिटिव्ह असेल. आणि जर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल त्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट कसं असेल निगेटिव्ह. Okay, so this is the values of displacement at mean position and extreme position. Okay, हे समजले का? मला एकदा सांगा, हे समजले का? समजलं असेल तर हो म्हणा. आपण पुढे चलू. आपल्याला व्हेलॉसिटीचे इक्वेशन पाहायचे. समजलं नसेल तर नाही म्हणलं तरी चालतंय. आपण पुन्हा एकदा रिपीट करू वाटल्यास. बरं, मी लिहितो त्यावेळेस तुम्हाला दिसतंय ना लिहिलेलं काय तर. बाकी कोणाला काय अडचण असेल तर विचारा बरं का प्लीज. बाकी 90 मुलं आहेत आपले, 19 मुलं आहेत. काय अडचण आहे कोणाला? कोणाला काय अडचण आहे का यामध्ये? ठीक, समोर चलो आपण. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचंय व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काय असेल मीन पोझिशनला आणि एक्स्ट्रीम पोझिशनला. ही मीन पोझिशन आहे आणि ही एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. ठीक आहे. तर आपल्याला या फॉर्म्युल्यानं पण व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काढता येतं. मीन पोझिशनला काय असेल आणि एक्स्ट्रीम पोझिशनला काय असेल, आणि या फॉर्म्युल्याने देखील काढता येतं. दोन्ही इक्वेशनच्या सहाय्याने आपण व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. ह्या फॉर्म्युल्याने सोपं जाईल आपल्याला. या फॉर्म्युल्याने सरळ सरळ आपल्याला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू ठेवायची. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असतं दोन्ही केसमध्ये नेहमी काय असतं 0. ओके, म्हणजे ॲट मीन पोझिशन x इक्वल्स टू 0. मीन पोझिशनला नेहमी डिस्प्लेसमेंट 0 असतं. तर व्हेलॉसिटी काय प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर, 0चा स्क्वेअर 0. इथं राहील काय फक्त a स्क्वेअर. तर v इक्वल्स टू काय प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर. a स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येतो a. तर व्हेलॉसिटी किती येईल प्लस ऑर मायनस a ओमेगा. किती येईल प्लस ऑर मायनस a ओमेगा. ही
व्हेलॉसिटी असेल ॲट मीन पोझिशन. किंवा आपण या फॉर्म्युल्याने देखील काढू शकतो. मीन पोझिशनला ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती असते? ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू एक तर 0 असते किंवा ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू एक तर किती असते? 180. आणि आपल्याला माहिती आहे कॉस 180, ठीक आहे, कॉस 0 और किंवा कॉस 0 ची व्हॅल्यू किती येते? कॉस 0 ची व्हॅल्यू +1 आणि कॉस 180 ची व्हॅल्यू काय येते? कॉस पायची व्हॅल्यू किती येते? -1. कारण की मीन पोझिशनला ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती घ्यालो आपण? ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू एक तर 0 घेतोय जर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे जात असेल, आणि जर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे जात असेल मीन पोझिशन पासून, तर ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती घेतो आपण? पाय. पाय म्हणजे किती? 180. तर दोघांचे व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत. कॉस 0 ची व्हॅल्यू होते +1 आणि कॉस 180 ची व्हॅल्यू होते -1. आणि या व्हॅल्यूज जर इथं पुटअप केल्या तर व्हेलॉसिटी काय येईल? तर व्हेलॉसिटी जर 0 पुटअप केलं तर किती येईल? +1 याची व्हॅल्यू इथं ठेवली. कॉस ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू +1 मल्टिप्लाइड बाय ए ओमेगा. म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असेल? पॉझिटिव्ह. आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला इकडं व्हेलॉसिटी काय असेल? निगेटिव्ह. किंवा जर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे जात असेल तर व्हेलॉसिटी असेल +a ओमेगा, आणि जर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे जात असेल तर व्हेलॉसिटी असेल, तर निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला फायची व्हॅल्यू ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती होते? 180 पाय. कॉस 180 ची व्हॅल्यू होते -1 मल्टिप्लाइड बाय ए ओमेगा, तर काय -a ओमेगा. ओके, तर इकडे जात असतो तर व्हेलॉसिटी असेल +a ओमेगा मॅक्सिमम, आणि इकडे जात असतो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे जात असतो तर व्हेलॉसिटी काय असेल? -a ओमेगा. ह्या दोन्ही फॉर्म्युल्यावरून आपल्याला हे करता येतं. या फॉर्म्युल्यावरून तर डायरेक्ट करता येतं. मीन पोझिशनला ऍक्च्युअल डिस्प्लेसमेंट काय असतं? 0. आणि तर मग व्हेलॉसिटी काय असू शकते? एक तर पॉझिटिव्ह ए ओमेगा किंवा निगेटिव्ह ए ओमेगा. इकडे जात असेल तर पॉझिटिव्ह ए ओमेगा, इकडे जात असेल तर व्हेलॉसिटी काय असेल? निगेटिव्ह ए ओमेगा. बिकॉज व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. तिची डायरेक्शन बदलली की तिचं मॅग्निट्यूडचं साइन पण काय होतं? चेंज होतं. आता एक्स्ट्रीम पोझिशनला काय असतं? तर एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असते? तर +a ओमेगा किंवा -a ओमेगा. ठीक आहे, या फॉर्म्युल्याने जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ॲट एक्स्ट्रीम पोझिशन x = +a or -a, आणि जर आपण ही व्हॅल्यू पुटअप केली इथं, तर व्हेलॉसिटी जर समजा तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला x ची व्हॅल्यू किती असते? इफ पार्टिकल इज ॲट ए पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन देन व्हेलॉसिटी x = +a, त्याच्या अँप्लिट्यूडच्या बरोबर असेल. आणि मग ही व्हॅल्यू जर आपण इथे पुटअप केली तर व्हेलॉसिटी काय येईल? ओमेगा √(a² मायनस काय येईल? a². a² मायनस a², 0. 0 चा स्क्वेअर रूट 0. 0 इंटू एनिथिंग 0. व्हेलॉसिटी काय असेल? 0. ओके, म्हणजे जेव्हा तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला चाललाय तर तो तिथे जाऊन थांबतोय आणि पुन्हा वापस येतोय. थांबतोय याचा अर्थ काय? त्याची व्हेलॉसिटी काय झाली? 0 झाली. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते? 0 असते. आता आपण डिस्कस करू निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला काय होतं. तर निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला x ची व्हॅल्यू काय असते? -a ओमेगा. निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला a ची व्हॅल्यू किती आहे? -a. ही व्हॅल्यू आपण इथे पुटअप केली. आता मायनसचा स्क्वेअर इथे x चा स्क्वेअर आहे. लक्ष द्या, व्हेलॉसिटी इक्वल्स टू काय लिहिला फॉर्म्युला? ओमेगा √(a² मायनस x² आहे. तर x ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला आता? -a. -a चा स्क्वेअर काय होतो? नेहमी पॉझिटिव्ह, तर काय येईल? a². a² मायनस a², 0. 0 चा स्क्वेअर रूट 0. 0 इंटू एनिथिंग 0. व्हेलॉसिटी काय असेल? 0. म्हणजे लक्ष द्या, एक्स्ट्रीम पोझिशनला, दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशनला, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असू द्या किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असू द्या, दोन्ही केसमध्ये एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय होते? 0 होते. म्हणजे तो ऑब्जेक्ट मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला जातो, तिथे जाऊन थांबतो, त्याची व्हेलॉसिटी 0 होते, पुन्हा वापस येतो, पुन्हा एक्स्ट्रीम पोझिशनला जातो, तिथे जाऊन थांबतो आणि पुन्हा वापस येतो. थांबतो याचा अर्थ काय? त्याची व्हेलॉसिटी काय झाली? 0 झाली. तर लक्षात ठेवा, ॲट मीन एक्स्ट्रीम पोझिशन velocity is 0 and at mean position velocity is maximum. ती किती असते? एक तर +a ओमेगा किंवा -a ओमेगा. ठीक आहे, तर जर तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जात असेल तर +a ओमेगा, जर तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जात असेल तर -a ओमेगा. आता हेच आपण कॅल्क्युलेट करू शकतो या फॉर्म्युल्याने देखील. एक्स्ट्रीम पोझिशनला ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती असते? π/2. कॉस π/2 ची व्हॅल्यू काय येते? कॉस 90 ची व्हॅल्यू 0.
0 इंटू एनिथिंग 0, व्हेलॉसिटी काय 0. जर तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जात असेल तर त्या केसमध्ये म्हणजे निगेटिव्ह एक्सट्रीम पोझिशनला असेल तर तिथं फायची व्हॅल्यू किती असते, ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू असते 270. कॉस 270 ची व्हॅल्यू काय येते 0 इंटू एनिथिंग 0. व्हेलॉसिटी काय होईल 0 होईल. ठीक आहे. तर दोन्ही केसमध्ये व्हेलॉसिटी एक्स्ट्रीम पोझिशनला 0 असते आणि मीन पोझिशनला ती काय असते मॅक्सिमम असते. फक्त फरक एवढाच आहे की जर ती पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जात असेल तर व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह ए ओमेगा असते आणि जर तो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस जात असेल तर व्हेलॉसिटी असते मायनस ए ओमेगा, पण मॅक्सिमम असते. मीन पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते मॅक्सिमम, एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी असते मिनिमम म्हणजे 0. तसंच डिस्प्लेसमेंट, मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट असतं मिनिमम आणि एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट असतं मॅक्सिमम. ते असतं प्लस ए ओमेगा, प्लस ए किंवा मायनस ए. ठीक आहे. तर तुम्हाला हे व्हेलॉसिटी समजले का एकदा सांगा, नसेल समजलं तर मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. कोणाला काही अडचण असेल तर विचारा प्लीज. बाकीचे आहेत का नाहीत ऑनलाईन? अरे 22 मुलं आहेत, 2 जणांची मेसेज येत आहेत. बाकीची मुलं काय करतायत? समजलंय? ठीक ठीक. आता आपलं लास्ट राहिलं काय ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय असेल एक्स्ट्रीम पोझिशनला आणि मेन पोझिशनला. आपण हे एक्स वरूनच काढू शकतो खरं तर, काही गरज नाही समजा दुसऱ्या इक्वेशनची यूज करण्याची, पण तुम्ही ठीक आहे तुम्ही वापरायचं असेल तर वापरू शकता. सेकंड इक्वेशन मेन पोझिशनला, ठीक आहे आपल्याला मेन पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू काय असते, एक्स ची व्हॅल्यू मेन पोझिशनला असते एक तर 0, इथं मी लिहिलं, आणि दोन्ही एक्स दोन्हीकडे इकडे जात असेल तरी एक्स ची व्हॅल्यू 0 आणि इकडे जात असेल तरी एक्स ची व्हॅल्यू काय असेल 0. मग मीन पोझिशनला ऍक्सेलरेशन काय असेल तर ऍक्सेलरेशन डिपेंड आहे एक्स वर. जर मीन पोझिशनला एक्स 0 असेल, ऍट मीन पोझिशन एक्स इक्वल्स टू 0, डिस्प्लेसमेंट काय असतं 0 असतं. कुठेही जाऊ, इकडे जाऊ किंवा इकडे जाऊ पार्टिकल. जर डिस्प्लेसमेंट 0 असेल तर 0 इंटू एनिथिंग 0, तर ऍक्सेलरेशन पण काय असेल 0. ठीक आहे, लक्षात ठेवायचं ऍट मीन पोझिशन ऍक्सेलरेशन इज ऑलवेज 0. ओके. आणि ऍट मीन पोझिशन वेलोसिटी इज मॅक्सिमम, हे लक्षात ठेवा. वेलोसिटी इज मॅक्सिमम. किंवा ह्याला आपण या फॉर्म्युल्याने देखील काढू शकतो. ओमेगा टी प्लस फाय, ओमेगा टी प्लस फाय मीन पोझिशनला व्हॅल्यू किती असते, मी ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू 0 किंवा फाय. जर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे जात असेल तर ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू असते 0. जर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे जात असेल तर ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू असते पाय. ओके. मग या दोन व्हॅल्यू जर आपण इथे पुट अप केल्या, 0 ठेवली, साइन 0 0, 0 इंटू एनिथिंग 0, ऍक्सेलरेशन काय 0. आणि जर आपण पाय ठेवली तर साइन पाय ची व्हॅल्यू ती पण 0 येते, 0 इंटू एनिथिंग 0. ठीक आहे. या फॉर्म्युल्याने पण व्हॅल्यू काढू शकता आणि या फॉर्म्युल्याने देखील व्हॅल्यू काढू शकता जर तुम्हाला डिस्प्लेसमेंट माहिती असेल तर. ठीक आहे. तर दोन्ही केसमध्ये ऍक्सेलरेशन मीन पोझिशनला हे नेहमी काय असतं 0 असतं. ठीक आहे. आता आपण डिस्कस करू ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशनला काय होतं, तर एक्स्ट्रीम पोझिशनला ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू किती असते, ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू असते एक तर π/2, ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू असते एक तर π/2 जर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर, आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर ती असते 3π/2. किंवा जर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर एक्स ची व्हॅल्यू काय असते प्लस ए, आणि जर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर एक्स ची व्हॅल्यू असते. ठीक आहे, आपण एक काम करू, अगोदर डिस्प्लेसमेंट वरून काढू. जर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर एक्स ची व्हॅल्यू किती आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे ए, आणि जर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर एक्स ची व्हॅल्यू किती आहे मायनस ए. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण पुट अप केल्या इथं. जर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर ऍक्सेलरेशन इक्वल्स टू एक्स ची व्हॅल्यू किती आहे ए आहे, तर ऍक्सेलरेशन किती असेल मायनस ओमेगा स्क्वेअर ए. ओके. ऍक्सेलरेशन किती मायनस ओमेगा स्क्वेअर ए. आणि जर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर एक्स ची व्हॅल्यू किती असते मायनस ए, आणि जर तो एक्स ची व्हॅल्यू मायनस ए असेल तर इथं ठेवली आपण मायनस मायनस काय होईल प्लस, ऍक्सेलरेशन काय येईल प्लस ओमेगा स्क्वेअर ए. ठीक आहे.
याचं मायनस आहे आणि हे मायनस आहे, मायनस मायनस काय होईल प्लस, म्हणून प्लस ओमेगा स्क्वेअर ए. जर तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर एक्सची व्हॅल्यू ए घेतो आपण, एक्सची व्हॅल्यू ए इथं पुटअप केली तर हे मायनस आहे, तर ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर ए ही काय असेल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू. कोणत्या पोझिशनला? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला निगेटिव्ह ओमेगा स्क्वेअर ए असेल आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला पॉझिटिव्ह ओमेगा स्क्वेअर ए ही ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू असेल. किंवा त्याला आपण या फॉर्म्युल्याने देखील कॅल्क्युलेट करू शकतो या, कारण की आपल्याला माहिती आहे एक्स्ट्रीम पोझिशनला ओमेगा टी प्लस फाय याची व्हॅल्यू किती असते, एक तर π/2 असते किंवा 3π/2 असते. ओके, 90 असते किंवा 270 असते. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला 90 आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला 3π/2 म्हणजे 270. तर या हे व्हॅल्यू जर आपण इथे पुटअप केली तर साइन 90 ची व्हॅल्यू काय येते, साइन 90 ची व्हॅल्यू येते 0 and 0 into anything, sorry, sin 90 ची व्हॅल्यू येते 1, तो 1 into multiplied by a हे जे काय असेल तर ॲज इट इज ठेवावं लागेल. तर a इक्वल्स टू काय मायनस ओमेगा स्क्वेअर ए पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आपली अगोदरची ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यावरून पण किती आली होती, मायनस ओमेगा स्क्वेअर ए. आता या फॉर्म्युल्याने काढतोय आपण पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला फायची ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती घेतो आपण, π/2 ही ठेवली तर साइन π/2 म्हणजे साइन 90 ची व्हॅल्यू काय येईल +1 मल्टिप्लाइड बाय मायनस ओमेगा स्क्वेअर ए, ते ॲज इट इज राहील मायनस ओमेगा स्क्वेअर ए. आणि जर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती घेतो आपण, 3π/2. ही व्हॅल्यू इथं पुटअप केली, ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू 3π/2, साइन 270 ची व्हॅल्यू -1 मल्टिप्लाइड बाय हे मायनस 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 काय होईल प्लस, तर ॲक्सेलरेशन असेल ओमेगा स्क्वेअर ए. ठीक आहे, हे आपण कॅल्क्युलेट केले त्यावर दुसऱ्या फॉर्म्युल्यावरून. दोन्ही केसमध्ये एक्स्ट्रीम पोझिशनला जे ॲक्सेलरेशन आहे ते कसं आहे, मॅक्सिमम असतं, आणि मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असल्यामुळं ॲक्सेलरेशन पण 0 असतं. एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असल्यामुळं ॲक्सेलरेशन पण कसे मॅक्सिमम आहे. ठीक आहे, तर एकदा पाहून घ्या, कोणाला काय अडचण असेल तर विचारा. पुन्हा एकदा वाटल्यास रिपीट करतो. तिन्ही केसेस values of displacement, velocity and acceleration at a extreme position. कोणाला काही अडचण आहे का, त्या ॲक्सेलरेशनचं समजले का? चला समोर. ठीक, नेक्स्ट आपण याला डायग्रामच्या फॉर्म मध्ये पाहू वाटल्यास एकदा, तुमच्या आणखी लक्षात येऊन जाईल क्लिअर. एक्स्ट्रीम पोझिशन ही दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही काय कन्सिडर करू आपण, मीन पोझिशन. आपल्याला माहिती आहे डिस्टन्स बिटवीन मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन इज कॉल्ड अँप्लिट्यूड, त्याला म्हणतो आपण अँप्लिट्यूड. ठीक आहे, आता आपण डिस्प्लेसमेंट बद्दल लिहू अगोदर. डिस्प्लेसमेंट ॲट मीन पोझिशन काय असतं. ठीक आहे, मीन पोझिशनला अगोदर फेज किती असतो, तो ओमेगा टी प्लस फाय याची व्हॅल्यू असते मेन पोझिशनला एक तर 0 किंवा पाय असते. जर तो पार्टिकल इकडे जात असेल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे तर ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू घेतो आपण 0, आणि जर तो पार्टिकल इथून इकडे जात असेल तर त्या केसमध्ये आपण ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू घेतो पाय. ठीक आहे, ही जर व्हॅल्यू असेल तर डिस्प्लेसमेंट काय येईल, तर डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आपल्याला माहिती आहे x इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके, ही व्हॅल्यू इथं पुटअप केली तर ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू इकडे जात असेल तर काय असते, 0 असते. 0 साइन 0 ची व्हॅल्यू 0, 0 इंटू एनिथिंग 0, तर डिस्प्लेसमेंट काय असेल 0. म्हणजे जेव्हा मोशन मीन पोझिशन पासून स्टार्ट होते इकडे त्यावेळेस डिस्प्लेसमेंट काय असेल 0. आणि जर तो इकडे जात असेल तर ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती घेतो आपण पाय. ओके,
आणि साइन पायची व्हॅल्यू किती येते? साइन पायची व्हॅल्यू 0 येते. तर 0 x इक्वल्स टू काय असेल? 0 असेल. म्हणजे जेव्हा मोशन मेन पोझिशन पासून स्टार्ट होईल, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे जाऊ द्या किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे जाऊ द्या, तर डिस्प्लेसमेंट दोन्ही केसमध्ये कसं आहे? 0 आहे. ठीक आहे, हे आपण डिस्कस केलं कशाबद्दल? आता डिस्प्लेसमेंट बद्दल. आता येऊ एक्स्ट्रीम पोझिशनला. या एक्स्ट्रीम पोझिशनला ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू किती घेतो आपण? 3π/2. किती घेतो आपण? 3π/2 निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आणि पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ओमेगा टी प्लस फाय याची व्हॅल्यू किती असते? ती असते π/2. ठीक आहे, म्हणजे ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू जर π/2 असेल तर इथं ठेवली आपण साइन पाय म्हणजे साइन 90 ची व्हॅल्यू 1, तर डिस्प्लेसमेंट काय असेल? इथं +1 मल्टिप्लाइड बाय ए, तर काय येईल? कॅपिटल ए. डिस्प्लेसमेंट इज +1 प्लस ए. आणि जर तो इथं असेल, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला असेल पार्टिकल, या एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असेल? ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू किती असते एक्स्ट्रीम पोझिशनला? 3π/2. साइन 3π/2 म्हणजे 270 ची व्हॅल्यू येते -1 मल्टिप्लाइड बाय ए, काय येईल? -a. सो दिस इज द डिस्प्लेसमेंट ऍट निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता आपण मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट केलं, दोन्ही केसमध्ये 0 आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला इकडे असेल तर पॉझिटिव्ह आहे आणि इकडे असेल तर निगेटिव्ह आहे. ठीक आहे, कारण की डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन आर वेक्टर क्वांटिटीज. आता जो ऍक्सेलरेशन कडे, सॉरी डिस्प्लेसमेंट कडे जाऊ. सॉरी व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? प्लस और मायनस स्क्वेअर ओमेगा. हे वापरा किंवा दुसरा वापरला तरी चालतो. ठीक आहे, आपण दुसरा वापरू, तुमच्या माहितीच तो. प्लस और मायनस ए ओमेगा, सॉरी ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय, हे फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटीचा. आता मीन पोझिशनला जर पार्टिकल असेल, इकडे जात असेल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे, तर फायची व्हॅल्यू किती घेतो आपण? ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती घेतो आपण? 0. ती व्हॅल्यू इथे ठेवून द्या. तर कॉस 0 काय येतं? जर पार्टिकल कुणीकडे चाललाय? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे चाललाय, तर ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती घेतो आपण? 0. कॉस 0 ची व्हॅल्यू +1 मल्टिप्लाइड बाय ए ओमेगा, तर व्हेलॉसिटी काय असेल? ए ओमेगा प्लस ए ओमेगा. ठीक आहे, आणि जर हाच पार्टिकल समजा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे चाललाय, इकडे चाललाय, ओके, तर त्या केसमध्ये फायची व्हॅल्यू किती? ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती घेतो आपण? पाय. ही व्हॅल्यू जर आपण पुटअप केली या ठिकाणी, कॉस 180 ची व्हॅल्यू किती येते? -1 मल्टिप्लाइड बाय ए ओमेगा, तर काय येईल? -a ओमेगा. तर व्हेलॉसिटी काय येईल? -a ओमेगा. ठीक आहे, म्हणजे याच पॉइंटला इकडे जात असेल तर व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे, याच पॉइंटला इकडे जात असेल तर व्हेलॉसिटी काय आहे? निगेटिव्ह आहे. ठीक आहे, तर दोन्ही केसमध्ये आपण डिस्कस केले, म्हणजे एकाच पॉइंटला व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह पण. म्हणून आपण व्हेलॉसिटीच्या इक्वेशन मध्ये, या इक्वेशन मध्ये असं लिहितो, प्लस और मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स असं लिहितो. हे प्लस एकाच पॉइंटला, हे मायनस, याचा अर्थ काय? एकाच पॉइंटला व्हेलॉसिटी मेन पोझिशनला इकडे जात असेल तर व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे, आणि त्याच पॉइंटला इकडे जात असेल तर व्हेलॉसिटी काय आहे? निगेटिव्ह आहे. एकाच पॉइंटला व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह पण असते आणि निगेटिव्ह पण असते, म्हणून आपण इथं व्हेलॉसिटीच्या इक्वेशनमध्ये मायनस आणि पॉझिटिव्ह यूज करतो. आता एक्स्ट्रीम पोझिशनला काय असतं? एक्स्ट्रीम पोझिशनला ओमेगा टी प्लस पायची व्हॅल्यू किती असते? 3π/2. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती असते? π/2. आणि ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू π/2 जर इथं पुटअप केली आपण, तर कॉस 90 0. कॉस 90 ची व्हॅल्यू काय येते? 0 इंटू एनिथिंग 0. तर व्हेलॉसिटी काय येईल? 0. एक्स्ट्रीम पोझिशन काय येईल? 0, कारण की कॉस 90 याची व्हॅल्यू काय असते? 0 असते. ठीक आहे, आणि जर तोच पार्टिकल आता निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आला, इथं आलाय, तर या ठिकाणी व्हेलॉसिटी किती असेल? तर इथं ओमेगा टी प्लस 5/2 ची व्हॅल्यू किती असते? 3π/2. आणि कॉस 3π/2 ही व्हॅल्यू इथं पुढे केली आपण, कॉस 3π/2 ची व्हॅल्यू काय येते? 0 या केसमध्ये. आणि 0 इंटू एनिथिंग काय येईल? 0. व्हेलॉसिटी काय असते? 0. हे लक्षातच ठेवायचं, मेन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते, इथं व्हेलॉसिटी किती आहे? मॅक्सिमम आहे. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी दोन्ही केसमध्ये कशी आहे? 0. ठीक आहे, नेक्स्ट आहे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचं आपल्याला इक्वेशन माहिती आहे, प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए साइन ओमेगा टी प्लस फाय. या फॉर्म्युल्याने काढू शकता किंवा आपल्या जनरल फॉर्म्युला ए इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स यानं सुद्धा काढू शकता. आता एक्स मीन पोझिशनला ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती असते? 0. इकडे जात असेल तर 0, इकडे जात असेल तर 5. ठीक आहे,
तर आपण कन्सिडर करू पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे चाललाय तो, तर ॲक्सेलरेशन कसं असेल, तर साइन झिरोची व्हॅल्यू +1 मल्टिप्लाइड बाय मायनस ए ओमेगा स्क्वेअर, तर हे ॲज इट इज राहील मायनस ए ओमेगा स्क्वेअर. मेन क्वेश्चनला ॲक्सेलरेशन कसं आहे, मॅक्सिमम. जर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जात असेल, इकडे जात असेल, तर ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती असते, पाय, आणि कॉस साइन पायची व्हॅल्यू काय असते, ती असते -1. किती असते, -1 मल्टिप्लाइड बाय मायनस प्लस ॲक्सेलरेशन काय असेल, प्लस ए ओमेगा स्क्वेअर. दिस इज द ॲक्सेलरेशन ॲट मीन पोझिशन. तर ॲक्सेलरेशन मीन पोझिशनला मॅक्सिमम असतं, व्हेलॉसिटी पण मीन पोझिशनला मॅक्सिमम असते, पण डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला काय असतं, मिनिमम. ठीक आहे. आता ॲक्सेलरेशन ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती असते, π/2. किती असते, π/2. आणि आपल्याला माहिती आहे साइन π/2 ची व्हॅल्यू किती येते, साइन π/2 ची व्हॅल्यू येते 0, सॉरी 1. काय येते, +1. एक मिनिट माझं काहीतरी चुकलंय का, येस चुकलंय माझं, ओके एक मिनिट, ओके सॉरी थोडंसं थांबा. अरे साइन 90 ची व्हॅल्यू, साइन 0 ची व्हॅल्यू काय येते, 0. ओके, साइन 0 ची व्हॅल्यू काय येते, 0 येते. ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू मेन पोझिशनला काय इकडे जात असेल तर किती आहे, 0. साइन 0, सॉरी बरं का, लक्ष द्या प्लीज, एक लक्ष द्या, चूक झाली माझ्याकडून सांगते वेळेस, मी बोलण्याच्या ओघामध्ये बोलून गेलो. ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू काय असते, मेन पोझिशनला 0 असते. ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू 0 ठेवली, साइन 0 0 into 0. ॲक्सेलरेशन ॲट मेन पोझिशन इज 0. जर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनकडे जात असेल मेन पोझिशनपासून, तर त्या केसमध्ये ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती घेतो आपण, पाय. तर साइन 180 ची व्हॅल्यू काय असते, 0, आणि ॲक्सेलरेशन काय येईल, 0. म्हणजे तो इकडे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जाऊ द्या किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला जाऊ द्या, ॲक्सेलरेशन कसं आहे, 0 आहे. ओके, पण आता येऊ इकडं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला. तर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती, π/2, आणि साइन π/2 याची व्हॅल्यू असते +1. ओके, मग ही व्हॅल्यू आपण पुटअप केली, साइन π/2 याची व्हॅल्यू +1 मल्टिप्लाइड बाय दिस मायनस ओमेगा स्क्वेअर ए, ॲज इट इज राहील. ॲक्सेलरेशन काय येईल, मायनस ओमेगा स्क्वेअर ए इज द ॲक्सेलरेशन. हे कसं असेल, मॅक्सिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, तसंच निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती आहे, 3π/2, आणि कॉस 3π/2 याची व्हॅल्यू येते आय थिंक -1. याची व्हॅल्यू किती येते, -1. साइन ॲक्सेलरेशन बद्दल बोलतो ना आपण. हे साइन 270 ची व्हॅल्यू किती येते, -1. तर ही व्हॅल्यू आपण इथं पुढे केली, -1 मल्टिप्लाइड बाय मायनस ओमेगा स्क्वेअर ए, मायनस काय होईल, प्लस, ॲक्सेलरेशन येईल प्लस ओमेगा स्क्वेअर ए. तर दोन्ही केसमध्ये ॲक्सेलरेशन कसं आहे, मॅक्सिमम आहे. तिकडे पण ॲक्सेलरेशन कसं आहे, मॅक्सिमम. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ॲक्सेलरेशन निगेटिव्ह आहे, आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह आहे. पण दोन्ही केसमध्ये मॅग्निट्यूड कसं आहे, ॲक्सेलरेशनचं मॅक्सिमम आहे. ठीक आहे, तर ही झाली डायग्राम. ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट ॲट मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन आपण कॅल्क्युलेट. यामध्ये काय कोणाला अडचण असेल तर विचारा. ही एक चूक झाली होती माझ्याकडून, मी गडबडीमध्ये मी साईनची व्हॅल्यू, साईन पाहिलंच नाही, आय थिंक कॉस, त्यामुळं मी ते बोलत होतो. मीन पोझिशनला ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू 0 किंवा पाय असते. एक्स्ट्रीम पोझिशनला, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू असते π/2. निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू असते 3π/2. तर मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट हे 0 असतं नेहमी. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ते प्लस ए असतं अँप्लिट्यूडच्या बरोबर, आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ते असतं -ए. ओके, मीन पोझिशनला व्हेलॉसिटी ही नेहमी मॅक्सिमम असते, ती असते +a ओमेगा किंवा -a ओमेगा. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मात्र दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते, 0 असते. मीन पोझिशनला ॲक्सेलरेशन मिनिमम असतं. मीन पोझिशनला ॲक्सेलरेशन कसं आहे, मिनिमम आहे. ओके, मिनिमम आहे. ओके, पण एक्स्ट्रीम पोझिशनला ॲक्सेलरेशन मॅक्सिमम. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ते निगेटिव्ह असतं, आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला ते काय असतं, पॉझिटिव्ह. ठीक आहे,
यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. समजले? काही अडचण नाहीये? तर मी ही डायग्राम काढून दिली आहे, तुम्ही एकदा याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा तुमच्याकडे कुठं काय असतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला मग आपण एक थोडासा वायवा घेऊ. ठीक आहे. मी ज्याचा माईक ऑन करा म्हणेल त्यानंच ऑन करायचं प्लीज. ठीक आहे. वायवा म्हणजे मी काही तोंडी प्रश्न विचारेन, तुम्हाला ते जमलं पाहिजे. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी, तर मी ज्याला प्रश्न विचारेन त्यानेच फक्त त्याचा माईक ऑन करून बोलायचे. हे लक्षात ठेवा की तो जे बोलणारा असेल, अरे लेफ्ट झाली काय सगळे? 18 झाली संख्या, डायरेक्ट 22 सुरू. पण ठीक आहे चला. तर पहिला प्रश्न आहे अजित. अजित प्लीज स्विच ऑन युअर माइक. अजित, आवाज येतोय का माझा? इकडे बघा. अरे बर ठीक आहे चला. अजित आवाज येतोय का माझा? मग ठीक आहे, असं कॉमन सगळेजण आन्सर द्या. ओके. रेकॉर्डिंग स्टॉप करा.